हा संपलाय, हा कुत्रा संपला. ही गिधाडाची अवलाद. तुम्हाला माहिती का गिधाडाची प्रजाती कमी झालेली आहे आपल्या देशातली. त्याचं कारण काय माहिती का? मेलेलं ढोरच सापडत नाही त्यांना आता. हा, मेलेले ढोरं आहे ना कमी झाले, त्याच्यामुळे गिधाडांची संख्या पण कमी झाली. लोक काय करतात माहिती का? पहिलं काय होतं, ढोर मेलं की लोक आहे ना गावाच्या बाहेर नेऊन त्याला फेकून देत होते. ठीक आहे, गिधाडं येऊन तिथं खात होते. आता काय होतं माहिती का? ढोर मेलं ना दुर्गंधी वाढू नये म्हणून लोक काय करतात, ते जमिनीत मध्ये गाडतात. आणि म्हणून हे जे आहेत का गिधाडं, यांच्या प्रजाती कमी झाल्या. अरे या गिधाडांच्या प्रजाती कमी झाल्या रे जरानंग्या, तुझी कुठं राहणार आहे? तुझी पण संपणार. कळलं ना? कारण जे दुसऱ्याच्या भरोशावर पोट भरतं ना त्याला संपावंच लागतं. लक्षात ठेव. तू दुसऱ्या म्हणजे काय, तू मरायची वाट बघतोय, कुणीतरी मरेल का म्हणजे माझं पोट भरेल. मेलेला ढोर खाणाऱ्या लोकांना कळलं असेल मी का म्हणते ते. हा, संतोष देशमुख सारख्या लोकांचे ना जीव जावेत म्हणजे मी माझं घर चालवेल, त्याच्यावर माझी पोळी भाजी घेईन. हा, त्यांच्या सरणावर मी भाकऱ्या भाजेल. या अवलादीचा तू आहेस जरानंग्या. कळलं ना? हा, त्याच्यामुळं तुझी प्रजाती कमी होत चालली आणि संपवली. संगीता वानखेडेने संपवली. रामायण महाभारत एका बाईमुळेच झालं होतं. लक्षात ठेव, मी वारंवार सांगायची. हा, या कलियुगात पण आहे ना जे घडलंय ना तांडव तू केलंय 2.25 वर्षापासून, ते लक्षात ठेव. सुट्टी नाही तुला. मीच तुला संपवणारी फक्त संगीता वानखेडे आहे महाराष्ट्रात मध्ये. खूप पुरुष मंडळी ना थकली होती तुझ्या पुढं. तुझं घाण बोलणं, गलिच्छ बोलणं. नेते मंडळी ज्यांची सत्ता आहे ना ती लोक, ती सुद्धा तुझ्या पुढं बोलत नव्हती. का? तुझं घाण फाटलेलं तोंड, तुझं तिथून काही पण फाटलेलंच ना, ते काय पण पडायचं त्याच्यातनं. संगीता वानखेडेने माघार घेतली नाही. तू काय केलं? तू माझ्यावर बोलला नाही, पण तू तुझे कुत्रे माझ्यावर सोडलेले होते. कारण तू सांगितलं ना मला ज्यांनी ट्रोल केलं ना त्यांना मी त्यांच्या आईला कचाकच घोडे लावत होतो. हो, तुझी ना आईला घोडे लावणारी जात तुझी जातच ती आहे मुघलांची. काय केलं त्या यांनी? औरंगजेबनी तेच केलं. स्वतःच्या बापाला बंदिस्त करून ठेवलं, आईला मारून टाकलं, बहिणीशी लग्न केलं, काय ते लेकीशी लग्न केलं. अशी त्याची जात होती. आणि त्या जातीचा तू आहेस. तू त्याच जातीचा आहे. हो, कारण तुझ्याकडे विचारांचा वारसा नाहीये, वैचारिक वारसा नाहीये. भरकटलेला माणूस तू, आणि समाजाला सुद्धा तू भरकटवणं लावलं होतं. परंतु नाही, समाजाला मी भरकटू दिलं नाही रे. समाजाला मी पुन्हा धर्माशी जोडलंय. त्याच्यामध्ये मला यश आलंय. हा, फार फार अभिमानाची गोष्ट आहे ही, की मला त्यामध्ये यश आलंय. समाजाला मी पुन्हा जोडलंय धर्माशी. तू खूप विध्वंस करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सांगते, ज्याने धर्म संपवण्याचा विषय घेतला हाती ना तो स्वतः संपलेला आहे. कौरव पांडव इकडे 100 होते, इकडे 5च होते. 100 संपले कारण अधर्मी होते, आणि इकडे धर्मरक्षण होतं. लक्षात ठेव. हा, काँग्रेस नॅशनलच्या लेवलचा पक्ष आहे. नॅशनल पाकिस्तानामध्ये पण आहे त्यांचा पक्ष. बरेच जिथं मुघली साम्राज्य आहे ना त्यांचे, बरं का. हा, मुस्लिम कंट्रीमध्ये काँग्रेसचे पक्ष आहेत. काँग्रेस पक्ष आहे मुस्लिम कंट्रीमध्ये. संपलाय भारतातनं. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री, संपलाय. सुपडा साप. ज्या उद्धव ठाकरेच्या बापाने हिंदुत्वाला जोडून शिवसेना उभी केली होती, आणि तो बाप माणूस फक्त उद्धव ठाकरेचा राहिला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा बाप माणूस झालाय. आम्ही आमच्या लेकरांना सुद्धा सांगू, कट्टर हिंदुत्वाचं काम करणारा जर कोण असेल, छत्रपतींना मी बघितलं नाही, परंतु छत्रपतींचा अंश म्हणून मी बाळासाहेबांकडे बघितलेलं आहे, आणि माझ्या नशिबी त्यांचा चेहरा लावलेला आहे. माझ्या हयातीमध्ये मी बघितलंय बाळासाहेबांना. मी काम करताना बघितलंय. मी बाळासाहेबांची भाषणं बघितली आहेत. मी अनुभवलं बाळासाहेबांना. मी जवळून त्यांना पाहिलं. हे मी माझ्या अवलादींना सांगू शकेल. परंतु काय केलं या नीच उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी? तेव्हा शरद पवारांचं ऐकलं आणि संपलाय. का? हिंदू धर्माच्या विरोधात गेला. जो व्यक्ती, जो पक्ष, जो प्राणी हिंदू धर्माचा विरोध करेल तो संपेल, बरं का. हे लक्षात ठेवा. यतो धर्म ततो जया आहे ना संस्कृतमध्ये सांगितलेलं. जिथे धर्म असेल तिथे विजय निश्चित आहे.
त्यामुळं हिंदू धर्माला तुम्ही संपवू शकणार नाही आणि माझी नाळ हिंदू धर्माशी जोडलेली आहे, त्यामुळे तुम्ही मला संपवू शकणार नाही. ज्याची नाळ हिंदू धर्माशी जोडलेली असती ना त्याला कुणीही संपवू शकत नाही. हा इतिहास आहे. माझ्या छत्रपतींनी मुठभर मावळे घेऊन कोटभर मुघलांवर विजय मिळवला रे. कारण का? हिंदू धर्माशी जोडले होते. हिंदू धर्म जगवण्यासाठी, हिंदू धर्म वाचवण्यासाठी त्यांनी लढा उभारला होता. म्हणून मुठभर मावळ्यांनी कोटभर मुघलांवर विजय मिळवला. हा, हिंदू धर्मामध्ये ही ताकद आहे. संपू देत नाही. पुन्हा सांगते, येतो धर्म ततो जया. काय केलं रावणाने? काय केलं रावणाने? रावण हा हिंदू द्वेषी नव्हता, धर्मद्वेषी नव्हता. त्याच्यासारखा भगवान श्री शंकराचा असीम भक्त होणार नाही, कधीच होणार नाही. परंतु काय झालं? हिंदू धर्मात मध्ये स्त्रीला मातेचा दर्जा दिलेला आहे. तिला मादी म्हणून बघू नका, तिच्याकडं माय म्हणून बघा. हे हिंदू धर्मातल्या प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की स्त्रीला मादी म्हणून बघणाऱ्यांचा विध्वंस झालेला आहे. आणि तुझा जरा नंग्या विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझी टीम आणि तू महिलेला तुच्छ वागणूक देत आहे. तुम्ही धर्माच्या विरोधात मध्ये काम करताय. महिलेला मादी म्हणून बघताय. ती कुणाची तरी माय आहे, ती कुणाची तरी लेक आहे, ती कुणाची तरी बहीण आहे. हे नाती तुम्हाला दिसत नाही रे. तिला मादी म्हणून बघताय, तिला भोगवस्तू म्हणून बघताय, तिला हिनवताय, तिला त्याच शब्दामध्ये संबोधताय तुम्ही लोक. म्हणून तुमचा विध्वंस हा निश्चित आहे. औरंगजेबचा विध्वंस झाला, धर्माविरोधात तर होताच, परंतु स्त्रियांचा फार अपमान केला, फार भोगल्या त्याने स्त्रिया. काय केलंय? कुजून कुजून मारलाय देवाने त्याला, कुजून कुजून मारलाय. हिंदू धर्म सांगतोय जिथे महिलेचा अपमान होईल ना, जिथे धर्माला द्वेष करतील ना धर्माचा, हा, जिथे महिलेचा सन्मान तिथे हिंदू धर्म. लक्षात ठेवा, ज्या घरात महिलेचा सन्मान होईल ना, समजायचं ते घर जे आहे ना धर्माशी निगडीत आहे, हिंदू धर्माशी जोडलेलं आहे. हा, बस तिथं धर्म आहे एवढं लक्षात घ्या. परंतु जिथे महिलेचा अपमान होईल ना, अधर्मी लोक आहेत. कसं बरं या नीच माणसाला कळत नसेल? हा इतका खालच्या थराला गेलाय, इतका. याच्या पण पोटी 2 लेकी आहेत ना, याच्या पोटी सुद्धा 3 आहेत. 2 का 3 लेकी आहेत त्याला पण. अरे जे आपण दुसऱ्याला देतो ना तेच आपल्याला भेटत असते, एवढं लक्षात ठेव. तुला ते भेटणार. एका आईचा तळतळाट तू संपलाय, परंतु जे तू माझ्या लेकींच्या बाबतीत करण्याचा, तुझ्या कुत्र्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला ना, तुला त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त भेटेल. लक्षात ठेव, लक्षात ठेव. तू माझे शब्द लक्षात ठेव. हा तळतळाट आहे माझा तुला. हाय ना, तुला लय तळतळाट लागणार आहे माझा. तसाही तू संपलाय. कारण तुझ्या आंदोलनामुळे कितीतरी लेकरांचे आयुष्य बर्बाद झाले, कितीतरी लेकरांचे आयुष्य बर्बाद झाले. आणि त्या लेकरांचा टळटळाट, त्यांच्या आई वडिलांचा टळटळाट तुला चांगला लागणार नाही. कितीतरी मुलं तू बेवडे केलेत, बेवळे व्यसनाधीन गेलेत. कारण काय, या दारू मटणं खाऊ घालतं तुम्हाला, फक्त या. पण यावेळेस मात्र लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली बरं का. तुझे दारू मटणं काही चाललं नाही, तुझं सगळं फेल गेलं. अरे सत्ताधारी जाऊ दे, सत्ताधारी पक्ष जाऊ दे, तुला विरोधी पक्षातले पण आहे ना, तुझ्या बीडच्या शिवाय कुठलेच नेते तुला भेटायला आले नाहीत. ज्यांच्यासाठी तू आटापिटा करत होता ना, कुठलेच नेते तुला भेटायला आले नाही. बीड मधले ते 2-4 जे आहेत ना टर्मळ, तेच तुझ्या पुढं लोळून घेत आहेत. हा, तेच. बाकी तुला कुणीही समर्थन यावेळी तरी दाखवलं नाही, अजिबात नाही. कारण तू इथं सगळा उघडा पडलाय. तू जरा नंग्या होता ना, तू आता अख्खा नंग्या झालाय. हा, शब्दप्रयोग उद्यापासून अख्खा नंग्याच असणार आहे तुझ्यासाठी. आणि पुन्हा एकदा सांगते की तुझी गिधाराची अवलाद आहे आणि संगीता वानखेडे आहे ना गरुडाची अवलाद आहे. तुझ्यासारखं मेलेलं ढोर शोधत नाही रे, मेलेलं ढोर शोधत नाही. तुझ्यासारखे दुसऱ्याच्या घराच्या पडलेल्या भिंतीच्या विटा उचलून आपलं घर बनवत नाही. आमच्यात धमके स्वतःचं घर बनवण्याची. आणि बाकीचे जे कुत्रे आहेत ना, चाकांच्या कुत्र्यापासून, अरे दलिंद्र्या, तू तर लय बेकार जाशील रे. लक्षात ठेव, तुझी तर लय बेकार हाल होणार आहेत. सुरुवात झाली तुला. एका स्त्रीच्या टळटळाटामुळे ना तुझं अख्खं घर बरबाद झालं होतं एवढ्या दिवस, त्या स्वातीच्यामुळं.
आता एका आईच्या तळतळात तुला इतका बेकार लागणार हा की तू बघ तुझ्या अवलादीस तुला काय देता येते. आणि घे तुला ततास तू किती माझा तळतळात घ्यायचा तू घे, हरकत नाही. ही पोलिसांची कशी काय करायची आता ते मी करणार. सुट्टी तर कुठल्याच पोलिसाला नाही बघा, कुठल्याच पोलिसाला नाही बरं का. जे जे कामचोरपणा करतायत, ज्यांनी ज्यांनी आघावपणा केला, भाबड असेल, सोळंके असेल, गावडे असेल, भोसरीचा कोण आहे आता ना तो असेल, सुट्टी कुणालाच नाही. सुरुवात यांच्यापासूनच करणार, सुरुवात यांच्यापासूनच होणार आहे. जरी गावडे आहे ना बदलून गेला ना तर तिथं त्याला सस्पेंड करायला लावी. ज्यांनी त्रास दिला त्यांना सुट्टीच नाही. चांगलं तुम्ही बघितलंय माझं. आता तुम्हाला मी किती विचित्र आहे ना ते दाखवते.